बेस्ट बस अपघातासंदर्भातली ही मोठी बातमी आहे। सर्वसामान्यांच्या परिवहन सेवेकडे सरकार का लक्ष देत नाहीये असा सवाल बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केलेला आहे। बेस्ट परिवहन सेवेकडे सरकारचं लक्ष नाहीये असं सुनील गणाचार्य यांनी म्हटलंय। बेस्टची तूट भरून काढण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे असंही सुनील गणाचार्य यांनी म्हटलंय। आपल्यासोबत बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य ते बेस्ट उपक्रमाशी गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या भूमिकांमधून जोडलेले आहेत। सुनीलजी, सरकारी अनास्था फंड देण्यासाठी हा किती महत्त्वाचा फॅक्टर आहे बेस्टच्या सगळ्या आर्थिक गणित जमवण्यामध्ये? मुंबईची बेस्ट ही नफ्यात चालावी असा एक दृष्टिकोन घेऊन अजय मेहता यांनी यामध्ये शिरकाव केलेला आहे। खरं म्हणजे बेस्ट ही सेवा आहे आणि सेवा नफ्यात चालावी, ती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात येणारी सेवा नफ्यात चालावी अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवणंच खरं म्हणजे चुकीचं आहे। ही सेवा मुंबईतल्या अतिशय गरीब कामगारांना मिळावी यासाठी मुंबई महापालिकेचं हे कर्तव्य आहे, म्हणून ती अंतर्भूत करण्यात आलेली होती। आणि असं असताना ही फायद्यात चालावी असा विचार करून जर ह्या सेवेकडे पाहिलं आणि बीएसटीकडे पाहिलं तर पुढे मुश्किल होण्यासारखं आहे। तर मुंबई महापालिकेकडून अनुदान मिळावं, जे अनुदान मिळणं हे मुंबई महापालिकेचं कर्तव्य आहे, त्यांचा तो भाग आहे की त्यांनी बीएसटीला जर तूट आली तर ती तूट त्यांना द्यावी। कारण की 460 के कलमानुसार बीएसटीला जर फायदा झाला तर तो फायदा मुंबई महापालिकेंना 40 लाख रुपये त्यांनी त्या फायद्यातून द्यायचे असं त्याच्यात नोंद आहे। परंतु 126G या कलमाखाली मात्र बीएसटीला जर नुकसान झालं तर ते नुकसान मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पाद्वारे भरून द्यावं अशी तरतूद त्याच्यामध्ये होतं का? पण हे होतं, हे मुंबई महापालिका आपल्या मर्जीनुसार करतं। यांना लागणारे जे आवश्यक खर्च आहेत ते मांडल्यानंतर आता जसं यावर्षी बीएसटीने त्यांना 2200 कोटी रुपये मागितले, बीएमसीने 800 कोटी रुपये दिले। पण सरकार काय इंटरफेअर करत नाही याच्यामध्ये? सरकारकडनं निधी मिळणं अपेक्षित आहे का? कारण एक महत्वाची बस सेवा आहे, 150 वर्षाचा इतिहास आहे त्याला। असं असताना सरकारकडनं फंड देण्याच्या बाबतीत अनास्था काय की घेण्याची इच्छा नसते? आता असं झालंय, हा प्रसंग गेल्या 2017 सालापासून उपस्थित झालेला आहे, म्हणजे साधारणतः 7 वर्ष झालेली असतील। या 7 वर्षामध्ये मुंबई महापालिकेने जवळजवळ 7,000 कोटी रुपये बीएसटीला दिले, परंतु ते पैसे अपुरे पडले। कारण सरकारची भूमिका नाही, आता ह्याच्यात शासन हस्तक्षेप कधी करेल? ज्या वेळेला कोणी दोघांनी मिळून शासना दरबारी ज्या वेळेला जातील आणि सांगतील की आता या दोघांच्याकडून हे चालत नाही, त्यावेळेला शासनाने, परंतु शासनाचा नगर विकास विभागाचं हे काम आहे, कारण मुंबई शहर महापालिका ही नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतं। सरकारने मुंबईच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेवरती नजर ठेवणं अतिशय गरजेचं आहे। कारण ज्याप्रमाणे तुम्ही मेट्रो बांधताय, मोनोरेल बांधतायत, ट्रान्स लिंक रोड बांधतायत, अजून कुठले, त्याच्यासाठी जर तुम्ही प्रोव्हिजन्स करतायत मोठ्या मोठ्या, तर मुंबईच्या सामान्य जनतेची जी सेवा आहे याच्यावरती सुद्धा लक्ष सरकारने आपण होऊन देत नाहीये। हे खरं आहे, देत नाहीये सरकार, मग कोणाचंही असो, या क्षणाला तर देत नाही। काही अधिकाऱ्यांनी आडमुठी भूमिका घेतल्यामुळे बीएसटी मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा प्रवेश झाला, कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्यांचा प्रवेश झाला आणि त्याचे परिणाम आता संपूर्ण या बीएसटी उपक्रमाला भोगावे लागत आहेत, हे आपण पाहतोय। कॅमेरा पर्सन प्रकाश भोयसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।